नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। 15 मिनिटांमध्ये फ्रेंच फ्राईज तयार करणार आहोत आपण एअर फ्रायरमध्ये। तर त्याची आपण कृती बघूया। मी 2 बटाटे घेतले आहेत आणि त्यांना अशा प्रकारे सोलून घेतले। पहिल्यांदाच आपण एअर फ्रायरमध्ये फ्रेंच फ्राईज करून बघणार आहोत। तर हे असे बटाटे मी लगेचच पाण्यामध्ये ठेवले आहेत, नाहीतर त्यांना लालसर रंग येतो। मोठे बटाटे असतील शक्यतो तर तसे घ्यावेत। आणि आता कसे कट करायचे ते तुम्हाला मी दाखवते। सुरुवातीला आपण असं मधून त्याला कट मारून घ्यायचा आहे आणि नंतर जाडसर गोलाकार आकारामध्ये त्यांना कापून घेणार आहोत। किंवा तुम्ही जे कटर मिळतात फ्रेंच फ्राईज कट करण्यासाठी ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। एक आकाराचे तुम्हाला सम आकाराचे तुम्हाला मिळतील। तर असे हे 2 गोल मी कापून उभ्या रेषा परत त्यांना मारलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता लांब लचक असे आपले फ्रेंच फ्राय करण्यासाठी बटाटे कापून झालेले आहेत। लगेचच मी ते पाण्यामध्ये टाकले आहेत। थंड पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलेत आणि त्याचा आता आपण स्टार्च काढून घेणार आहोत। मी 2दा हे धुवून घेतले आहेत अशा पद्धतीने। आणि नंतर आपण एक किचन टॉवेल घेऊन त्याच्यावरती आपण हे स्प्रेड करून घ्यायचे आहेत आणि त्यांना कोरडं करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून त्यांना नंतर पाणी सुटणार नाही। हे बघा असं अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे। व्यवस्थित कोरडे झाले की आपण त्यांना एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे। आपल्या कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होणार आहे। हे बघा एकदम कोरडे करून घेतले। त्यांना आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल टाकणार आहोत। फ्रेंच फ्राईज म्हटले की हल्ली सगळ्या मुलांना आवडणारा पदार्थ झालेला आहे। तर आता आपण मीठ, तेल आणि बटाटे असे 3च पदार्थ आपल्याला लागलेले आहेत। यांना एकजीव करून घ्यायचा आहे, व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सगळ्या बटाट्यांना कापांना। आणि त्यानंतर आपण आपला जो एअर फ्रायरचा ट्रे साइडला काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने त्याला ऑइल आपण ग्रीस करून घेणार आहोत। खूप कमी तेलामध्ये आपली ही डिश तयार होणार आहे। आता आपण जे बटाटे तयार केलेले आहेत फ्रेंच फ्राईजसाठी ते अशा पद्धतीने ट्रेवरती पसरवून घेणार आहोत। आणि असे पसरवायचे आहेत की ते एकमेकांना जास्त चिकटले जाणार नाहीत। त्यामुळे काय होतं, त्यांना जे एअर लागते ती समप्रमाणात सगळ्यांना लागते आणि ते चिकटत नाहीत एकमेकांना। तसे हे स्प्रेड करून झाले आहेत। आता आपण बघूयात, वरती सेटिंग दिलेले आहेत सगळ्या पदार्थांच्या। तर फ्रेंच फ्राईजसाठी त्यांनी 180 डिग्री सेल्सिअस 11 ते 22 मिनिटांसाठी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि जेव्हा आपण मशीन यूज करतो तेव्हा कुठेही चिकटली नाही पाहिजे भिंतीला किंवा कुठल्या दुसऱ्या वस्तूला, अशा पद्धतीने ठेवायचे। आता आपण हा ट्रे लावून घेणार आहोत मशीनला। आणि आता आपण टाइम आणि त्याचं जे तापमान आहे ते आपण सेट करून घ्यायचं आहे। आपण 20 मिनिटांसाठी टाइम सेट केलेला आहे आणि 180 डिग्री आपण सेल्सिअसला त्याचं टेम्परेचर सेट करून घेतलं आहे। आता आपण 10 मिनिटांनंतर चेक करणार आहोत की फ्रेंच फ्राईज आपले किती फ्राय झालेले आहेत। तर आपण आता ट्रे उघडून बघूयात। हे 10 मिनिटांनंतर आपण बघतोय आणि आपण 20 मिनिटांचा टाइम सेट केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हलकासा त्याला लालसर रंग आलेला आहे। म्हणजे आपल्याला आणखीन 5 मिनिटच आपण ते फ्राय करून घ्यायचे, नाहीतर ते काळपट रंगाचे होतील। म्हणजे आपल्याला 15 मिनिटांचा वेळ आपल्याला फ्रेंच फ्रायसाठी पुरेसा आहे एअर फ्रायरला। तर आपण 20 मिनिटं न हे करता 5 मिनिटांचंच सेटिंग आपण पुढे वाढवलं। तुम्ही बघू शकता इथे आवाज येतो
सेट केलेला टाईम बंद झाल्यावरती तुम्ही बघू शकता क्रिस्पी असे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत खाण्यासाठी। तर 15 मिनिटांमध्ये फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत आणि आता आपण त्यांना प्लेटिंग करून घेऊया। तुम्ही यावरती काळी मिरीची पूड पण स्प्रेड करू शकता आणि त्यांना व्यवस्थित लावून घ्यायची आहे ती पूड। तर हे असे आपण एक खाऊन बघूयात कसं झालेलं आहे ते। तुम्ही सॉस बरोबर किंवा तुम्हाला आणखीन कशासोबत खायचे असेल तर तुम्ही खाऊ शकता। खूप छान बनले आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी एअर फ्रायरला। आता आपली दुसरी रेसिपी असणार आहे वांग्याचं भरीत आपल्याला करायचं आहे। त्यासाठी आपण 2 मोठ्या आकाराची वांगी घेतलेली आहेत आणि त्यांना कट करून 5 ते 6 कट दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या अडकवल्या आहेत आणि त्याला ऑइल ग्रीस केलेला आहे। आणि यासाठी आपण 2 ते 3 मिनिटं आधी प्रीहीट केलेला होता ट्रे। तर आता आपण त्याचं टाइम आणि टेम्परेचर आपण सेट करूया। आपण 180 डिग्रीला सेल्सिअसला त्याचं टेम्परेचर सेट केलं आहे आणि 10 मिनिटांसाठी आपण टाइम सेट केलेला आहे। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हे फ्राय झाले आहेत, पण अजूनही ते फ्राय व्हायची गरज आहे, म्हणून मी 10 मिनिटांसाठी पुन्हा त्यांना रोस्ट करण्यासाठी आतमध्ये टाकला आहे ट्रे। आणि तुम्ही बघू शकता आवाज आलेला आहे मशीनचा, बंद झाले आहे आणि खूप मऊ मऊ असे चांगले ते फ्राय झाले आहेत, रोस्ट झालेले आहेत चांगले, तुम्ही बघू शकता। आता त्याची आपण वरची जे स्किन आहे ती काढून घ्यायची आहे आणि आपण वांग्याचं भरीत तुम्ही कच्चं सुद्धा स्मॅश करून वांग्यांना करू शकता अशा पद्धतीने, कांदा टोमॅटो लसूण असं सगळं वापरून, कोथिंबीर। पण मला इथे घरी सगळ्यांना फोडणीचं आवडतं वांग्याचं भरीत, त्यामुळे मी फोडणी केलेली आहे जिरं मोहरी टाकून। त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आपण तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे, लसूण। आणि आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले आहेत घरात तुम्ही जे वापरता, हळद तिखट पावडर 2 चमचे टाकले आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने फोडणी तयार करून घेऊन त्याच्यामध्ये जे स्मॅश केलेला वांगा आहे आपलं ते आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। हे कच्चं सुद्धा हेच इन्ग्रेडियंट वापरून तुम्ही कच्चं वांग्याचं भरीत खूप छान लागतं भाकरीसोबत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एअर फ्रायरमध्ये। 20 मिनिटांमध्ये तयार होणारी आपली ही डिश आहे, कारण एका साईडला आपण जेव्हा वांगं रोस्ट करायला टाकतो एअर फ्रायरला तेव्हा तुम्ही साईडला कांदा टोमॅटो हे तुम्ही कापून घेऊन सगळे रेडी ठेवलं तर 20 मिनिटांमध्ये आपली डिश तयार होते। तुम्ही नक्की या डिश ट्राय करा। धन्यवाद।